अमरावतीच्या सर्व पत्रकार बंधूंना मी पहिल्यांदा ही जी काही थोडीशी गैरसोय झालेली आहे त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहे की खरंच अशा पद्धतीने ही पत्रकार परिषद व्हायला नको होती, परंतु आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो। आज ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण की आपल्या सर्वांना माहीत आहे की मी 2 दिवसापूर्वी इलेक्शन न लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि मी इथून निघून सुद्धा गेलो होतो, परंतु तुम्हाला सांगायला की या इकडचे काही पत्रकार आमचे कार्यकर्ते म्हणजे आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते आणि असंख्य लोक आणि त्याच्यातला काही जणांनी तर मला धमक्या दिल्या की आनंदराजी तुम्ही जर इलेक्शन लढवलं तर आम्ही आत्मदहन करू, इथपर्यंत लोकांचा जो आक्रोश होता। शेवटी त्या आक्रोशामुळं आणि लोकांच्या असणाऱ्या भावनांचा, कारण हे खऱ्या अर्थाने लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये लोकभावना या अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळं या लोकभावनांचा विचार करून मी हे इलेक्शन लढवायचं आणि तेही रिपब्लिकन सेना असेल, वंचित बहुजन महासंघ असेल, त्याचबरोबर MIM असेल आणि अनेक छोट्या संघटना आहेत, आमच्या संयुक्त रिपब्लिकन पक्ष असेल, या सर्व पक्षांच्या वतीनं संयुक्तपणे हा इलेक्शन लढवण्याचं मी ठरवलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आंबेडकरी समाजाचा या इथे कोणी उमेदवार नसल्यामुळं अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की आनंदराजी आम्ही कोणाला मतदान करायचं हा आमच्या समोर असणारा मोठा प्रश्न आहे आणि मला वाटतं माझ्या उमेदवारीने हा प्रश्न सुटलेला आहे। आज आंबेडकरी समाजाला हक्काचा आणि खात्रीलायक जो त्यांच्या कुठच्याही अडीअडचणीला तिथे खात्रीलायक उभा राहू शकेल असा उमेदवार मिळाला आहे आणि ही त्या सर्व लोकांची भावना आहे आणि त्यामुळेच मी ही इलेक्शन लढवण्याचं ठरवलेलं आहे। तेव्हा आपल्या सर्वांना आज या इथून मी अनाउन्स करतो की हे इलेक्शन आम्ही पूर्ण ताकदीने सर्वजण जे आमच्याबरोबर येतील त्या सर्व पक्षांना एकत्र घेऊन अत्यंत ताकदीने हे इलेक्शन लढवणार आहोत आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असेल, काही घराणेशाही असेल, काही जणांचे की काही जणांची मक्तेदारी असेल, त्याला आव्हान करण्याचं आणि एक नवं अमरावतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार या अमरावतीमधून सुरुवात करण्याचं हा प्रयत्न आम्ही सर्व मिळून इथे करत आहोत असं मी आपल्याला इथं सांगू इच्छितो। तेव्हा आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावे, त्याला योग्य ते उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू। तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा दिला का? तुम्ही 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी निवडणूक लढणार नाही, वंचितनं उशीर केला पाठिंबा देण्यास, पण आता तुम्ही मान्य आहे का तुम्हाला वंचितचा पाठिंबा? हो, मला मान्य आहे। वंचितचा पाठिंबा हा आंबेडकरी विचारांचा पाठिंबा असं मी मानतो आणि त्यामुळं आंबेडकरी विचार जिथे एक होतो तो विचार जपणं, या देशाचं संविधान जपणं, या देशाची लोकशाही जपणं हे मी माझं प्रथम कर्तव्य समजतो या देशाचा नागरिक म्हणून आणि त्यामुळं मी ही जी आजची निवडणूक आहे लोकसभेची ती लढवण्याचं ठरवलेलं आहे। आज RTIचे जे राजेंद्र गवळी आहेत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, याचं कारण असं आहे की गेल्या वेळी प्रकाश आंबेडकरांना त्यांनी पाठिंबा मागितला होता आणि तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की घराणेशाहीला आम्हाला विरोध करायचा आहे म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचा सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे त्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवलेलं आहे। आता तुम्ही घराणेशाहीतूनच पुढे येतात तर असं घराणेशाही नाही हो, माझे जेवढी कामं असतील ना एकाही नेत्याचं नाही असं मी चॅलेंज करतो। तुम्ही या आणि माझी कामं मी तुम्हाला बायोडेटा देतो आणि मग मला सांगा काय घराणेशाही करतोय, कारण तुम्ही कदाचित अमरावतीमध्ये आहात, तुम्हाला मी केलं काम, आज हिंदू मिलचं काम जे झालेलं फक्त माझ्या आणि माझ्यामुळं 12.5 एकर जमीन बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला मिळाली, ज्याची किंमत आज 10,000 कोटीच्या वर आहे, जिच्यावरती तिथे 7 स्टार हॉटेल करायचं त्या काळच्या काँग्रेस सरकारचा प्रयत्न होता, ज्याला मी अपोज केला। त्या MOU झाला असताना सुद्धा सरकारच्या जबड्यामधून मी ती जागा या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला घेऊन दिली। त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांची जे पीपल एज्युकेशन सोसायटी काढली होती ती काही जण
या सोसायटीमध्ये घुसून डबगाईला आणत होते. आज ती सोसायटी अत्यंत उत्तुंग अशा एका शिखरावर चाललेली आहे. आपण जर पेपर वाचत असाल तर आपल्याला कळलं असेल की यावर्षी मी 2 लॉ कॉलेजेस त्याच संस्थेच्या वतीने नवीन काढत आहे. अनेक काळ म्हणजे आता मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही, माझा बायोडेटा येईल तेव्हा तुम्हाला समजेल. कारण मी कोणाचं असं म्हणजे बाळासाहेब आंबेडकर माझे भाऊ आहेत म्हणून मी हे इलेक्शन लढत नाही, तर मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावरती हे इलेक्शन लढतो. अर्थात बाळासाहेब आंबेडकरांनी एक वेगळा विचार या महाराष्ट्राला दिलेला आहे की या महाराष्ट्रातला जो वंचित आहे, जो आजपर्यंत नाहिरे गटाचा आहे, जे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले हॅव नॉट्स, असं एक बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे. म्हणजे सत्ता संपत्तीपासून वंचित असणारा या देशामधला जो माणूस आहे त्याला एकत्र करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला. आणि आज या इथे सुद्धा या वंचिताला न्याय देण्याचा प्रयत्न मी अमरावतीच्या मतदार या इथून इलेक्शन लढून करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा पूर्ण प्रश्न तुम्ही ऐकला. बोला. माझा प्रश्न असा होता की बाळासाहेब आंबेडकरांनी आरपीआयचे जे राजेंद्र गवई आहेत त्यांना घराणेशाहीच्या नावावरती त्यांचं कार्य तर मला सांगा, कार्य मला कार्य सांगा. मी ऐका, मला त्यांचं कार्य सांगा, मी काही करतो. नवनीत राणा हे मागील 5 वर्षापासून इथे खासदार आहे. हो, प्रश्न काय मुंबईत आहे ऐका, मुंबईत आहे असं नाही. ऐका एक मिनिट, हा ऐका, आज ऐकून एक मिनिट ऐकून घ्या. एक मिनिट ऐका ना बाबा, एका वेळेला ऐका. हा तर ऐका, लोकसभा आहे ही लोकप्रतिनिधी संसदेमध्ये, ज्याच्यामध्ये या देशाची पार्लमेंट अत्यंत पवित्र असं जे या देशाचे संसद आहे तिथे निवडून जाणे मंडळी असतात. आणि त्यांना कुठच्याही प्रांताचं आणि विभागाचं रिस्ट्रिक्शन नसतं. कार्य करणारा माणूस कुठूनही निवडून जाऊ शकतो आणि त्या मतदारसंघामध्ये तो कार्य करू शकतो. ही अशी आपल्यापर्यंत आता मग तुम्ही असं म्हणाल की राहुल गांधी तिथे जाऊन केरळमध्ये काय करतोय असं जर तुम्हाला मी विचारलं तर तुम्ही काय उत्तर देऊ शकाल? तर हे आपण जे विचारताय ते आपण योग्य पद्धतीने विचारा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. नवनीत राणा मागील 5 वर्षामध्ये ते खासदार आहे. आता त्या भाजपच्या तिकिटावर उभा आहे. जात प्रमाणपत्र जे हायकोर्टाने रद्द केलं होतं ते सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलं. आता तुम्ही काय भूमिका घेऊन जनतेमध्ये जाणार आहात? बघा, ह्या देशामध्ये आज जी काय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आज ईडी CBI पासून कुठे तर न्यायपालिका सुद्धा आज त्याच्यामध्ये न्यायपालिका सुप्रीम कोर्टाच्या न्यायपालिकेमध्ये पण काही असे जजेस आहेत की त्यांना सत्ताधाऱ्यांचे जज असं म्हटलं जातं. ही जी परिस्थिती आहे ही जर बदलायची असेल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधली ही जी न्यायव्यवस्था आहे ती या सत्ताधाऱ्यांना कंट्रोल करायला ठेवलेली आहे आणि ती जर कंट्रोल करणार नसेल तर अत्यंत दुर्दैव आहे. आज आपण पाहतो की दिल्लीचे CM असणाऱ्या माणसाला तो CM असताना सुद्धा ईडी आज अटक करते. यासारखं दुर्भाग्य नाही. आणि आजच निकाल आलेला आहे की ते जेलमधून सुद्धा ते मुख्यमंत्रीपद तिथे निभावू शकतात अशा पद्धती जजमेंट आलेली आहे. तेव्हा हे जे काय चाललेलं आहे ईडी CBI आणि इतर अनेक ज्या काही एजन्सीज आहेत त्यांचा जो प्रचंड असा उपयोग होतोय आणि या देशामधल्या तमाम अपोजिशनला गारद करण्याचा प्रयत्न केला जातो ते खरं म्हणजे निंदनीय असं मी समजतो. आणि त्यामुळं माझी आणि सर्वांचीच भूमिका या देशामधल्या लोकांची होती की जे या देशामधली जी लोकशाही मानतात, जे या देशामधलं संविधान मानतात त्यांनी एकत्र व्हावं ही आमची भूमिका होती. दुर्दैवानं हे योग्य पद्धतीने झालं नाही आणि त्यामुळंच आज अशा पद्धतीनं इथं माझ्यासारख्याला इलेक्शन लढवावं लागतं. पहिला या देशामधलं संविधान धोक्यात आहे, दुसरं लोकशाही धोक्यात आहे. आपण पाहिलं असेल की मागे म्हणजे एका क्षुल्लकशा कारणावरून 150 सांसदांना एका दिवसामध्ये निलंबित करण्यात येतं. यासारखा लोकशाहीचा म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या संसदेचा अपमान नाही असं मी समजणारा माणूस आहे. कारण हे लोकप्रतिनिधी होते, ते काही इरेगेरे नव्हते आणि त्यांना त्या पद्धतीने निलंबित करून आणि नंतर अनेक विधेयकं जी पास झाली जी 1 जूनपासून लागतील, ज्याच्यामध्ये या देशामधल्या सामान्य नागरिकांवर अनेक बंधनं येणार आहेत. 1 जानेवारीनंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की जी नवीन जी हे आलेले संहिता ज्याला म्हटलं जातं म्हणजे
पूर्वीचा इंडियन पिनल कोड ॲक्ट, ज्याला आता नवं नाव दिलेलं आहे की भारतीय दंड संहिता, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे कायदे करण्यात आलेले आहेत ते अत्यंत भयावह आहेत. उद्या या सरकारविरुद्ध जे येईल त्याच्याविरुद्ध बोललात तरी तो राष्ट्रद्रोह होणार आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं त्याला माफी नाही. ज्या आपण पाहतो की 65 वर्षापर्यंत म्हणजे 14 वर्ष जन्मठेप, याच्या पुढे जन्मठेप झाली 24 वर्ष, त्यानंतर 65 वर्षानंतर आपण पाहिलं 2 दिवसापूर्वीच अरुण गवळी बाहेर पडले कारण वयाच्या 65 वर्ष. परंतु आता हे 65 वर्ष जाऊन पुढच्या या भारतीय दंड संहितेमध्ये सत्ताधाऱ्याने जर परवानगी दिली तर 65 वर्षानंतर बाहेर पडू अशा पद्धतीची अनेक बंधनं आणि तुमच्या सर्वांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला अनेक प्रकारचे निर्बंध येणार आहेत. आणि त्यामुळं अशा वेळेला तिथे कोणीतरी बोलणारा माणूस पाहिजे, कोणीतरी चापलुसी करणार नको, ही आमची भूमिका आहे. आणि त्यामुळेच आज मी इथे इलेक्शन लढवत आहे. सर, तुम्ही आज निवडणूक लढवत आहात, बोला तुमचं कॅल्क्युलेशन काय आहे? कारण आजपर्यंत आपण पाहिलं की वंचित हा विभाजनाचा फॅक्टर ठरलेला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये 60च्या आत दिलेत, यावर्षी तुमचं कॅल्क्युलेशन कसं चालणार आहे आणि गणित कसं आहे? बघा, कॅल्क्युलेशन हे आज तुम्हाला सांगता मी सांगू शकत नाही की या इलेक्शनचा एकदा सुरुवात झाल्यानंतर हे कॅल्क्युलेशन तुम्ही मला सांगाल. ऐकून घ्या. एकदा इलेक्शनचा आता अजूनही हे वातावरण तापलेलं नाही, आताशी सुरुवात होते. एकदा इलेक्शनचं वारं अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हायलं त्या ऐका ना, आज या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं असेल दलितांची आणि अल्पसंख्याकांची फार मोठी अशी संख्या आहे. जवळजवळ 8.5 ते 9 लाख लोकसंख्या यांची आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे आमचे बहुजन बांधव, त्यांची जवळजवळ 4-5 लाख संख्या आहे. असे जवळजवळ 14 ते 15 लाख जनसंख्या आज रिपब्लिक सेना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर सर्व जे आम्हाला म्हणजे MIM आणि इतर सर्व जे पक्ष आहेत त्या सर्वांचा एक मोठा चंक आज या इथे एकत्र आलेला आहे. आणि त्यामुळंच हे इलेक्शन मी लढवायचं ठरवलेलं आहे. किती मिळेल हे बघा, आज राहुल गांधी सुद्धा सांगू शकत नाही की तिथे काय मिळेल की ते अमेठीमधून तिथे जातात वेंडाळला. त्यामुळे हे आज मी सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही कोणाला काय मिळेल. कारण हे ऐका, या देशामधला खरा राजा हा मतदार आहे आणि तो ठरवेल ते खऱ्या अर्थाने लीड मिळेल. बरं एक मिनिट ह्या द्यावं, एक मिनिट ह्याला जरा चान्स द्यायला पाहिजे. पहिल्यांदा मी या अत्यंत महत्त्वाचा जो या देशामधला खरा मूळ निवासी आहे, जो आमचा आदिवासी बांधव आहे, त्याच्यावरती ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार या इकडच्या पूर्ण मेळघाट असेल आणि धारणी असेल त्या सर्व भागामध्ये होतात. आपण पाहिलं असेल की एक आमची आदिवासी भगिनी, तिचं उघड्यावरती प्रसूती झाली, किती शर्मेची गोष्ट आहे. एक महिला खासदार इथे असताना सुद्धा अशा पद्धतीची जर घटना घडत असेल तर ते अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळं त्यांना स्वच्छ पाणी, आज तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा दुष्काळ पडलेला आहे. अजूनही त्यांच्या पाण्याची कसली सोय या प्रशासनानं केलेली नाही. त्याच पद्धतीने त्यांच्या मुलांच्या शाळा मध्यंच्या काळामध्ये काळा पांढरीमध्ये मुलांची जी आदिवासी मुलांची शाळा होती तिकडचं संपूर्ण छप्पर उडून गेलं. त्यानंतर त्यांच्या शाळा या आदिवासी लोकांच्या घरामध्ये भरत होत्या, पण त्यांना भाडं दिलं नसल्यामुळे त्यांनी ते बंद केलं. आज त्या शाळा रस्त्यावरती उघड्यावरती भरतात. या पद्धतीने जर आदिवासींना या खऱ्या अर्थाने या देशाचे ते मूळ नागरिक आहेत आणि त्यांना असं ट्रीट केलं जात आहे, हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. आणि त्यासाठी पहिल्यांदा आदिवासींसाठी आपण एक अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे त्यांचा जो पेसा कायदा आहे तो पेसा कायदा तिथे लागू करण्याची आमची खात्री लायक म्हणजे आमची पूर्ण रिपब्लिक सेनेचं आणि आमच्या सर्व या मित्र पक्षांच्या वतीनं मी तुम्हाला खात्री देतो. दुसरा प्रश्न आहे तो या इथं आपण पाहिलं असेल, आज अमरावती शहराचं साधं उदाहरण घ्या, अत्यंत घाणीचं ढीग पसरला मी येताना पाहिलं. त्याचबरोबर इकडचं जे हॉस्पिटल्स आहेत, शासकीय हॉस्पिटल, एका बेडवर 2-2 जे हे असतात रुग्ण, कसली प्रचंड हेळसांड आहे. म्हणजे आरोग्याची असणारी हेळसांड, पाण्याचे असणारे प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न,
या इथं आपण पाहिलं असं की हे सरकार 5,000 जिल्हा परिषद शाळा बंद करू पाहत आहे. हे सर्व कुठेतरी थांबवायचं असेल आणि खऱ्या अर्थानं या अमरावतीमध्ये खास करून आज प्रचंड मोठ्या संख्येनं तरुण शिकलेला आहे, परंतु तो तरुण या इथे आपल्याला या अमरावतीमध्ये दिसत नाही. याचं कारण असं की या अमरावतीमध्ये उद्योगधंदे नाहीत आणि उद्योगधंदे नसल्यामुळे इकडचा जो सुशिक्षित तरुण आहे, जो बेरोजगार आहे, तो मुंबईला जातो, पुण्याला जातो, नाशिकला जातो, औरंगाबादला जातो. हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आज जे MIDC जे इंडस्ट्री आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त इंडस्ट्री बंद झालेल्या आहेत. मोठ्या इंडस्ट्रीतून निघून गेलेल्या आहेत. ज्या छोट्या इंडस्ट्री टुकूटुकू चालल्यात त्याच्यामध्ये सुद्धा कितीतरी लेबर प्रॉब्लेम मी पाहिलेले आहेत. त्या ह्या सर्व गोष्टीचा कुठेतरी साकल्याने विचार करून खऱ्या अर्थानं अमरावतीला एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट मॉडेल त्याचं तयार करून जे आपण पाहतो की या अमरावतीचं अत्यंत नगदी पीक आहे जे संत्र, आज संत्र्याला सुद्धा किंमत मिळते. संत्र्याचा शेतकरी सुद्धा आज आत्महत्या करतोय. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींवरती आपल्याला खऱ्या अर्थानं ॲक्शन घ्यायला पाहिजे. खऱ्या अर्थानं आपल्याला त्याच्यावरती काम करायला पाहिजे. त्यासाठी सर्व अमरावतीकरांनी एकत्र यायला पाहिजे. आज IT सेक्टरसुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होऊ शकतं आणि इकडचा जाणारा तरुण जो बाहेर जातो तो इथे थांबला पाहिजे. इकडच्या इंडस्ट्रीमध्ये आपण पाहतो सर्व परप्रांतीय आहेत, स्थानिक लोकांना रोजगार नाही ही परिस्थिती आहे. त्याच्यावरती आपण आवाज उठवला पाहिजे. या अनेक गोष्टीवरती खऱ्या अर्थानं काम करता येऊ शकतं. नुसतं धार्मिक तेढ किंवा धार्मिक उन्माद न होऊन या अमरावतीतल्या जनतेचे प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी त्यांच्या भौतिक प्रश्नावरती न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची आज गरज आहे आणि त्यासाठी म्हणून मी इथे निवडणूक लढवतो असं मी आपल्याला सांगू इच्छितो. सर, तुम्ही जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रात असा उल्लेख केला की भाजपला मदत करू असं मी कुठेही कृत्य करणार नाही. आता तुम्हाला असं वाटतं काय की तुमची उमेदवारी स्टँड राहिल्याने भाजपला मदत होणार? बिलकुल भाजपचं आणि माझ्या उमेदवारीचं हे आपण जे कॅल्क्युलेशन लावताय हे अत्यंत म्हणजे ज्याला धेड गुजरी आहे असा एक शब्द आहे, तो मराठीमध्ये आहे, तुम्हाला म्हणजे वेगळ्या पद्धतीचा आहे की अत्यंत ऐका 1 मिनिट ऐकून घ्या, जरा ऐकायला शिका की अत्यंत त्याचा संबंध नाही. आज जी महाविकास आघाडी असं समजते, खऱ्या अर्थानं आज संविधानाचे रक्षक आम्ही आहोत, लोकशाहीचे रक्षक आंबेडकरवादी आहेत आणि त्या आंबेडकरवादांना कुठेही सत्तेमध्ये स्थान द्यायचं नाही आणि आपण फक्त संविधान बचाव करण्याच्या नावाखाली या मंडळींनी सर्व जागा महाविकास आघाडीला या 3 पक्षांनी घ्यायच्या आणि इतर छोटे पक्ष आहेत, मग ते शेकाप असेल, कम्युनिस्ट असतील, आमच्यासारखे रिपब्लिक सेना असतील किंवा वंचित सारखे असतील, त्यांना कुठेही न्याय द्यायचा नाही. हे खऱ्या अर्थाने बरोबर नाही आणि त्यामुळंच आज तुम्ही जे काय म्हणताय की आज खरे ह्या संविधानाचे जे रक्षक आहेत ही सर्व मंडळी आहेत. उद्या तुम्ही मला सांगू आश्वस्त करू शकाल का याच्यातले जे शिवसेनेतून निवडून आलेले असतील किंवा राष्ट्रवादी किंवा अजून काँग्रेसमधून निवडून आलेली मंडळी BJPत जाणार नाही असं तुम्ही देऊ शकता? आम्ही खास सांगू शकतो की आम्ही मंडळी कदापि त्या BJPच्या गळचेपीला आणि त्यांच्या याला कुठच्याही भूलथापांना बळी पडणार नाही हे आम्ही खात्रीलायक सांगू शकतो आणि त्यामुळं आम्ही खऱ्या अर्थानं हकदार आहोत असं माझं म्हणणं आहे. सर, तुम्ही आता एका शब्दाचा उल्लेख केला. कसला? कुठला तरी एक शब्द. बरं, हा म्हणजे तेच की त्याला म्हणजे ज्या पद्धती की हे जे तुम्ही कॉम्बिनेशन करताय ते योग्य नाही असं त्याचं मत होतं. हा जो शब्द तुम्ही उच्चारता, हां, पत्र लिहिताना या शब्दाचा तुम्हाला विसर पडला होता का? कुठच्या शब्दाचा जिथे ऐका संदर्भ ऐका पत्र प्रत्येक शब्द एकाच पत्र द्यायला पाहिजे अशी मला वाटतं. तुम्हाला अपेक्षा नसावी. आपण विद्वान आहात, सुशिक्षित आहात, त्यामुळे असं काही बोलू नका एवढी विनंती. बरं 1 मिनिट बोला. सुरुवातीला सर तुम्ही सातत्याने म्हणत होते की महाविकास आघाडी उमेदवारी देणार. ऐका याच्यासाठी प्रयत्न मी केले. माझं तेव्हा तुम्ही जरा आधी मी येत होतो तेव्हा माझं स्टेटमेंट होतं की या देशामध्ये संविधान प्रेमी आणि लोकशाही प्रेमी अशा सर्वांनी एकत्र येऊन जातीवादी मनुवादी शक्तींना तोंड दिलं पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका होती. आज सुद्धा आहे. पण दुर्दैवानं आज आज तुम्हाला मी स्पष्ट सांगतो की आपण या महाराष्ट्रामधल्या महाविकास आघाडी खऱ्या अर्थानं मध्य प्रदेशचा जर मुआयना केला असता
तिथे सुद्धा काय घडलं आपण पाहतो. अत्यंत चांगली परिस्थिती असताना सर्व जागा आपल्यालाच हव्यात, इतर कोणाला द्यायच्या नाही, कोण अखिलेश अशा पद्धतीचे भाष्य करायचं आणि त्याचा परिणाम काय होतो ते मध्य प्रदेशमध्ये बघितलं. आज याचा जास्तीत जास्त लाटण्याचा, अजूनही भांडण करण्याचा, इलेक्शनचे फॉर्म भरत असताना सुद्धा जो चाललेला आहे त्याचा परिणाम काय होईल उद्याच्या इलेक्शनमध्ये ते आपल्याला दिसून येईल. तुम्ही आधी पत्र केलं तर मी पत्र काढलं की मी निवडणूक लढणार नाही, मग आता वंचितनं पाठिंबा दिला म्हणून तुम्ही निवडतात का? हे बघा, त्याच्यापेक्षा मी जे काही म्हटलं ते आपण वाचा की या इथं संविधानप्रेमी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो समाज आहे, एक अत्यंत मोठा समाज आहे, त्याला कधी योग्य पद्धतीचं इथे न्याय मिळाला नाही. त्याचा जर दुफळी होत असेल तर मी इलेक्शन लढवणार नाही. पण जेव्हा वंचितने मला पाठिंबा दिला, आंबेडकर प्रेमी आणि आंबेडकर विचारी सर्व समाज एकत्र झाला, त्यामुळे मी इलेक्शन लढवायचं ठरवलेलं. हे बघा, आज आम्ही तुमची प्रेस झाल्यानंतर या इथे असणारे त्यांचे जिल्हा अध्यक्ष आणि इतर सर्व त्यांचे कार्यकर्ते, सर्व तालुका अध्यक्ष आणि आमचे असं सर्व एकत्र बसणार आहोत आणि पूर्ण प्रोग्राम करणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांच्याकडून त्यांचे वरिष्ठ कोण कोण येऊ शकतात त्याबद्दलची माहिती घेतली जाते आणि तो पूर्ण प्रोग्राम चॉक्ट आउट करून तुम्हाला देण्यात येईल. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलात, तुम्हाला अत्यंत त्रास झालेला आहे का? मी त्याबद्दल मी स्वतः आपल्याला झालेल्या या त्रासाबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. याच्या पुढे अशा पद्धतीचा त्रास होणार नाही पत्रकारांना, एवढी मी खात्री देतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.